तर आज आपण पाहणार आहोत सटवाईची कथा। मित्रांनो, तुम्हाला लहानपणापासून सांगितलं गेलं असेल की बाळ जन्मल्यानंतर 5व्या दिवशी रात्री सटवाई येते आणि त्या बाळाचे नशीब लिहून जाते। पण मला एक प्रश्न पडतो, सटवाई नक्की पेन वापरते की बॉल पेन? आणि जर ती चुकून स्पेलिंग मिस्टेक केली तर नशीब पुन्हा एडिट करता येतं का? जर सटवाईने 5व्या दिवशीच सगळं लिहिलं असेल तर शाळेत जाण्याची गरज काय? अभ्यास कशाला, स्पर्धा परीक्षा कशाला, आणि आई बाबा अभ्यास कर म्हणून ओरडतात तरी कशाला? सरळ म्हणायचं ना, सटवाईने जे लिहिले तेच होणार। समजा एका बाळाच्या नशिबात डॉक्टर लिहिलं होतं, पण ते बाळ आयुष्यभर अभ्यासच करत नाही, तर तो डॉक्टर कसा होणार? आणि दुसरं एखादं गरीब मूल दिवसरात्र मेहनत करून डॉक्टर होतं, मग यश सटवाईमुळे आलं की मेहनतीमुळे? जर सटवाई नशीब लिहत असेल तर रिझल्ट लागल्यावर विद्यार्थी रडतात का? सरळ म्हणायचं ना, माझ्या सटवाईने कमी मार्क लिहिले होते। जर सगळं आधीच ठरलेलं असेल तर लोक विमा का काढतात, हेल्मेट का घालतात, दाराला कुलूप का लावतात? कारण प्रत्येकाला माहिती आहे, कृती बदलली तर परिणाम बदलतात। तुमच्यासाठी सर्वात भारी उदाहरण, एकाच घरातील 2 भाऊ, एक अभ्यास करून अधिकारी होतो, दुसरा व्यसनात अडकतो। दोघांची सटवाई वेगळी आली होती का? की त्यांच्या निर्णयामुळे आयुष्य वेगळं घडलं? मित्रांनो, सटवाईची कथा ही लोकपरंपरा असू शकते, पण आजपर्यंत कोणालाही सटवाई दिसली नाही, तिचं नशीब लिहिण्याचं ऑफिस सापडलं नाही आणि तिचा कोणताही पुरावा मिळालेला नाही। मात्र एक गोष्ट नक्की दिसते, मेहनत करणारा पुढे जातो आणि आळस करणारा मागे राहतो। म्हणून सटवाई नशीब लिहिते की नाही माहीत नाही, पण आपली कर्म रोज आपल्या भविष्याचा मसुदा लिहित असतात। पहिल्याची लोक कसं आपल्याला वेड्यात काढले आहेत बघा। बाळ जन्माला आले की सांगायचं 5व्या दिवशी सटवाई येते आणि नशीब लिहून जाते। पण गंमत अशी की सटवाई कधी येते, कुठून येते, कशी दिसते, काय लिहिते, याचं उत्तर कोणाकडेच नाही। मग बाळ मोठं झालं, यशस्वी झालं तर म्हणायचं सटवाईने चांगलं नशीब लिहिलं होतं, आणि अपयशी झालं तर म्हणायचं नशिबातच नव्हतं। म्हणजे कसाही निकाल लागला तरी कथा खरीच ठरते। यालाच तर अंधविश्वासाची ताकद म्हणतात। कारण प्रश्न विचारू नका, पुरावा मागू नका, फक्त विश्वास ठेवा, असं सांगितलं जातं। पण विज्ञान काय सांगतं? असामान्य दाव्यांसाठी असामान्य पुरावे लागतात। पुरावा नसेल तर विश्वास ठेवण्याआधी विचार करणं गरजेचं आहे। नशीब लिहिणारी सटवाई कुणालाच दिसली नाही, पण मेहनतीने आयुष्य बदलणारे लाखो लोक रोज दिसतात। ही मांडणी व्यक्तींना वेडे म्हणण्याऐवजी कल्पना आणि दाव्यांवर टीका करते, त्यामुळे संदेश अधिक प्रभावी आणि व्यापक प्रेक्षकांसाठी स्वीकारार्ह राहतो। तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।